मगाशी जेव्हा मी सगळे विधानं तुमचे बघत होते, आणखी एक तुमचं विधान होतं की मी चुकून एकदा मंत्री झालो होतो. तर ते चुकून मंत्री झाला होता ते तुम्ही, ही तुमची खदखद म्हणायची, तुमचा काय म्हणायचं, तुमची वेदना म्हणायची की हा टोमणा म्हणायचा? नाही, असा टोमणाही नव्हती, वेदनाही नव्हती. मी चुकून मंत्री झालो हे एक व्यंग आहे. व्यंग काय आहे, जेव्हा समोरचा मंत्री मला उत्तर देत होता तेव्हा मी हा सांगण्याचा प्रयत्न केला की मीही मंत्री होतो. तुला असं वाटत असेल का बाय मी चुकून मंत्री झालो, हे व्यंग होतं की मी चुकून मंत्री होतो. त्यामुळे मंत्री म्हणून उत्तर देताना ब्रीफिंग कसं होतं, त्या ब्रीफिंगवर किती विश्वास मंत्र्यांनी ठेवायचा, रूल्स ऑफ बिझनेसवर आधारित आपलं उत्तर करताना आपल्याला स्वतःला जाणीव ठेवायची, हे व्यंग आहे. ही माझी खंत नाही, हे माझं मी जे मगा सांगितलं आणि हे मनापासून सांगतोय की मगा याचं दुःख व्हायचं कारणच नाही आहे ना. जनतेने 7दा निवडून दिलं हो. 288 विधानसभेत 4 लोक असे आहे जे 8दा निवडून आले, 3 आम्ही असे आहोत की जे 7दा निवडून आलो. ह्याच्यापेक्षा आयुष्यात काय मोठं पाहिजे? 7दा निवडून आल्यावरही जर आपलं मन भरत नसेल तर मग तर अडचण होईल. मंत्री होतो मी, प्रदेशाचा अध्यक्ष होतो, राष्ट्रीय युवा मोर्चाचा काम केलं आहे. पक्षाने इतकं सर्व दिल्यावर मी आता मंत्री जागो नाही म्हणून खंत ठेवायची?